Anand and Rohit are partners sharing profits and losses in the ratio of 4:1. आनंद आणि रोहित हे दोघे पार्टनर्स आहेत आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 4:1. म्हणजे आनंद आणि रोहित हे ओल्ड पार्टनर्स आहेत आणि त्यांचा ओल्ड रेशो आहे 4:1. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018 वॉज ॲज फॉलोज. त्यांचं 31 मार्च 2018 रोजीचं बॅलन्स शीट आपल्याला पुढे दिलेलं आहे. आणि जेव्हा आपल्याला प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट देतात ते ओल्ड बॅलन्स शीट असते आणि आपण उत्तरामध्ये जे बॅलन्स शीट तयार करतो ते न्यू बॅलन्स शीट असते. पहा, ओल्ड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॅपिटल दिसत आहे. आनंद यांचं 1,35,000 रुपये, रोहित यांचं 75,000 रुपये. त्यानंतर आहेत रिझर्व्ह फंड, आणि रिझर्व्ह फंड म्हणजे राखीव निधी. आणि हा जो राखीव निधी आहे तो न्यू पार्टनर येण्यापूर्वीचा आनंद आणि रोहित यांचा तो रिझर्व्ह फंड आहे. हा रिझर्व्ह फंड आपण त्यांना वाटून देणार आहोत. चला तर पुढे आहेत क्रेडिटर्स, बिल्स पेबल. आणि ॲसेट साईडला आहेत गुडविल, इक्विपमेंट, स्टॉक, डेटर्स आणि कॅश बॅलन्स. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला गुडविल ओल्ड बॅलन्स शीटमध्ये दिसत आहेत आणि हे गुडविल ओल्ड पार्टनर्स यांचे आहेत. चला तर मग आता आपण पुढील इन्फॉर्मेशन वाचूया. दे ॲग्रीड टू ॲडमिट नचिकेत ऑन द फॉलोइंग टर्म्स. की पुढील अटींवर त्यांनी नचिकेत या न्यू पार्टनरला आपल्या भागीदारी संस्थेमध्ये दाखल करून घेण्याचे मान्य केले. पहिली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. द गुडविल इज टू बी रिटर्न ऑफ आफ्टर ॲडमिशन ऑफ नचिकेत. की ओल्ड पार्टनर्स यांचे जे गुडविल आहे 90,000 रुपये, ते गुडविल त्यांनी नचिकेत यांच्या प्रवेशानंतर ते रिटर्न ऑफ करायचे असे ओल्ड पार्टनर्स यांनी ठरवले आहे. म्हणजे इथे अर्थ घ्यायचा आहे रिटर्न ऑफचा अपलेखित करणे किंवा व्यवसायातून ते नाहीसे करणे, किंवा ओल्ड पार्टनर्स असं ठरवत आहेत की नचिकेत हे जे न्यू पार्टनरशिप फर्ममध्ये दाखल झालेले आहेत किंवा दाखल झाल्यानंतर ओल्ड पार्टनर्स यांनी असे ठरवले आहे की त्यांचे आधीचे गुडविल ते रिटर्न ऑफ करणार आहेत, व्यवसायातून आता ते नाहीसे करणार आहेत. म्हणजे याचा अर्थ ते गुडविल ते घरी घेऊन जात आहेत असा अर्थ आहे. मग आपण ही इन्फॉर्मेशन जेव्हा आपण प्रत्यक्षात पोस्टिंग करू तेव्हा सविस्तर ती इन्फॉर्मेशन आपण सोडवणारच आहोत. मग पहिल्या इन्फॉर्मेशनचा स्टार आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जे गुडविल आपल्याला दिसत आहेत त्याच्यासमोर मी केलेला आहे. चला आता आपण दुसरी इन्फॉर्मेशन वाचूया. 1/4 ऑफ इक्विपमेंट्स टू बी रिटर्न ऑफ. इक्विपमेंटच्या समोर स्टार करूया. आणि प्रत्यक्षात आपण जेव्हा ही ॲडजस्टमेंट सोडू तेव्हा त्याचं विश्लेषण मी सविस्तर सांगणारच आहे. तिसरा आकडा. स्टॉक इज अंडर व्हॅल्यूड बाय 10% अँड इट इज टू बी ॲडजस्टेड प्रॉपरली. स्टॉकची किंमत जी आपल्याला दिलेली आहे 54,000 रुपये, ती 10% अंडर व्हॅल्यूड आहे, कमी आहे. आपण स्टार करून ठेवू आणि प्रत्यक्षात जेव्हा आपण पोस्टिंग करू तेव्हा त्याचं विश्लेषण मी सांगणारच आहे. आता पुढील इन्फॉर्मेशन मी वाचत आहे चौथी. डेटर्स ऑफ ₹1,800 आर नॉट रिकव्हरेबल. की डेटर्स हे जे आपले कस्टमर्स आहेत त्यांच्याकडून 1,800 रुपये आपल्याला प्राप्त होऊ शकणार नाहीत. ते म्हणजे बुडीत कर्ज आहे. डेटर्सच्या समोर स्टार करूया. पाचवी इन्फॉर्मेशन मी वाचत आहे. नचिकेत विल इंट्रोड्यूस ₹1,20,000 फॉर 2/5 शेअर ऑफ फर्म. नचिकेत हे जे न्यू पार्टनर आहेत त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये 1,20,000 रुपये इंट्रोड्यूस केले, आणले. म्हणजे 1,20,000 रुपये हे त्यांचं कॅपिटल आहे. म्हणजे नचिकेत यांनी व्यवसायामध्ये कॅपिटल गुंतवलेलं आहे 1,20,000 रुपये. आणि शेवटची इन्फॉर्मेशन मी वाचत आहे. आनंद विड्रू ₹60,000 फ्रॉम बिझनेस. आनंद हे ओल्ड पार्टनर आहेत आणि त्यांनी आपल्याच व्यवसायातून 60,000 रुपये विड्रू केले, काढून घेतले. म्हणजे हे त्यांचे ड्रॉइंग्ज आहेत. म्हणजे आनंद यांनी आपल्याच व्यवसायातून 60,000 रुपये विड्रू केले आणि ते वैयक्तिक कारणासाठी 60,000 रुपये वापरणार आहेत. मग ही इन्फॉर्मेशन आपण प्रत्यक्षात प्रॉब्लेम जेव्हा सोडू तेव्हा आपण व्यवस्थित अभ्यासणारच आहोत. प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट अँड पास जर्नल एंट्रीज ऑफ गुडविल. आणि दिलेल्या माहितीच्या आधारे प्रिपेअर करा, तयार करा. काय तयार करा तर रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि आवश्यक त्या जर्नल एंट्री गुडविलच्या तयार करा, अशी इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे.
मग आपण पूर्ण प्रॉब्लेमचं वाचन केलेलं आहे, तर आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की नचिकेत हे जे न्यू पार्टनर आहेत त्यांनी व्यवसायामध्ये फक्त कॅपिटल गुंतवलेलं आहे 1,20,000 रुपये. म्हणजे नचिकेत न्यू पार्टनर आपल्या पार्टनरशिप फर्ममध्ये येताना गुडविल आणत नाहीत. त्यामुळे वर्किंग नोटसाठी आपण गुडविल अकाउंट आखणार नाही. या प्रॉब्लेममध्ये फक्त रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करायला सांगितलेलं आहे आणि काही जर्नल एंट्रीज तयार करायला सांगितलेल्या आहेत. तरीसुद्धा आपण आपल्या सरावासाठी सर्व लेजर अकाउंट्स आखत आहोत आणि सर्व जर्नल एंट्रीसुद्धा करणार आहोत. चला तर आता मी रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट आणि वर्किंग नोटसाठी कॅश अकाउंट ओपन केलेलं आहे. पहा, डाव्या पानावर रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट या पद्धतीने आखून घ्यायचं आहे आणि पुढील पानावर बॅलन्स शीट आणि वर्किंग नोटसाठी कॅश किंवा बँक अकाउंट ओपन करायचं आहे. आणि या प्रॉब्लेममध्ये न्यू पार्टनर नचिकेत गुडविल आणत नाहीत म्हणून वर्किंग नोटसाठी मी गुडविल अकाउंट ओपन केलेलं नाही. शिवाय पुढील पानावर आपण जर्नलही आखून घेतलेलं आहे या पद्धतीने आणि जर्नल एंट्री आपण इथे करणार आहोत. चला तर मग आता आपण पोस्टिंगला सुरुवात करूया. मग आपण जे लेजर अकाउंट ओपन केलेले आहेत, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि कॅश किंवा बँक अकाउंट ओपन केलेलं आहे, मग त्यांचा ओपनिंग बॅलन्स आधी लिहूया. कॅपिटल आनंद आणि रोहित यांचे कॅपिटल घेऊया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आनंद यांचे कॅपिटल आहे 1,35,000 आणि रोहित यांचे कॅपिटल आहे 75,000 रुपये. त्यावेळेस नचिकेत यांच्या कॉलममध्ये डॅश. आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. तर कॅपिटलचं पोस्टिंग झालेलं आहे म्हणून मी इथे बरोबरची खूण करत आहे. आता ॲसेट साईडला जो कॅश बॅलन्स दिलेला आहे 51,000 रुपये तो घेऊया कॅश किंवा बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. कॅश किंवा बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 51,000 रुपये. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. तर कॅशचंही पोस्टिंग झालेलं आहे म्हणून मी कॅशच्या समोर अशी बरोबरची खूण केलेली आहे. चला आता आपण जे लेजर अकाउंट ओपन केलेले आहेत त्यांचा ओपनिंग बॅलन्स लिहून घेतलेला आहे. आता आपण न्यू पार्टनर जे कॅपिटल आणत आहेत ते ट्रीट करूया. नचिकेत व्यवसायामध्ये 1,20,000 रुपये इंट्रोड्यूस करत आहेत म्हणजे आणत आहेत कॅपिटल म्हणून, मग ते इन कॅशमध्ये आणत आहेत. मग तेव्हा जर्नल एंट्री येते कॅश अकाउंट डेबिट टू नचिकेट्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. पहा, पहिली जर्नल एंट्री आपण करत आहोत. कॅश अकाउंट डेबिट टू नचिकेट्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. जेव्हा न्यू पार्टनर इन कॅशमध्ये कॅपिटल आणतो तेव्हा अशी जर्नल एंट्री येते कॅश अकाउंट डेबिट टू नचिकेट्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आणि त्यांनी कॅपिटल आणलेलं आहे 1,20,000 रुपये. मग डेबिट कॉलममध्ये पण लिहूया आणि क्रेडिट कॉलममध्ये सुद्धा 1,20,000 रुपये. नॅरेशन बीइंग कॅपिटल ब्रॉट बाय नचिकेत. पूर्णविराम कंस पूर्ण. नॅरेशनसह आपली जर्नल एंट्री पूर्ण झालेली आहे. आता लेजर पोस्टिंग करूया. आणि लेजर पोस्टिंगसाठी आपण कॅश अकाउंटही ओपन केलेलं आहे आणि नचिकेत यांचं कॅपिटल अकाउंटही ओपन केलेलं आहे. मग दोन्ही अकाउंटला आपण लेजर पोस्टिंग करूया. पहा मी वाचन कसं करत आहे. कॅश अकाउंट डेबिटला असल्यामुळे कॅश अकाउंटच्या डेबिटला टू नचिकेट्स कॅपिटल अकाउंट. पहा, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू नचिकेट्स कॅपिटल अकाउंट 1,20,000 रुपये. हे झालं डेबिटचं पोस्टिंग. आता क्रेडिटचं आधी आपण वाचन करूया. नचिकेट्स कॅपिटल अकाउंट क्रेडिटला असल्यामुळे नचिकेट्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट.
नचिकेत यांच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट आणि फक्त नचिकेत यांच्या कॉलममध्ये 1,20,000 रुपये. म्हणजे आपण न्यू पार्टनर इन कॅशमध्ये कॅपिटल आणल्याची जर्नल एंट्री पण केली आणि लेजर पोस्टिंगही केलेलं आहे. याचा अर्थ आपली 5वी इन्फॉर्मेशन पूर्ण झालेली आहे. म्हणून मी 5व्या ॲडजस्टमेंटला खूण करत आहे झाली म्हणून. आता न्यू पार्टनर नचिकेत फक्त कॅपिटल आणत आहेत, गुडविल आणत नाहीत. म्हणून आता त्यांचं कॅपिटल ट्रीट झाल्यानंतर आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटकडे जाऊया. कॅपिटल नंतर आहेत रिझर्व्ह फंड 90,000 रुपये आणि रिझर्व्ह फंड म्हणजे राखीव निधी, की ओल्ड पार्टनर्स त्यांच्याच प्रॉफिटमधील काही भाग राखून ठेवलेला असतो आणि त्यावर त्यांचाच अधिकार असतो, म्हणजे ओल्ड पार्टनर्स यांचाच अधिकार असतो. मग न्यू पार्टनर येताना किंवा न्यू पार्टनर त्या पार्टनरशिप फर्ममध्ये दाखल झाल्यानंतर ओल्ड पार्टनर्स त्यांचे रिझर्व्ह फंड त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये वाटून घेतात. त्यांचा ओल्ड रेशो आहे 4:1. मग रिझर्व्ह फंड 90,000 रुपये आहेत. आधी आपण जर्नल एंट्री करूया आणि जर्नल एंट्री येते रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आणि ह्या रिझर्व्ह फंडवर फक्त ओल्ड पार्टनर्स यांचा अधिकार असतो. न्यू पार्टनरला त्या निधीमध्ये सहभागी होण्याचा कोणताही अधिकार नसतो. चला तर मग आधी आपण जर्नल एंट्री करूया. रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आपली दुसरी जर्नल एंट्री आली रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आता ओल्ड पार्टनर्स आहेत आनंद आणि रोहित. आनंद्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू रोहित्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट आधी आपण नॅरेशन लिहूया. बीइंग रिझर्व्ह फंड distributed to all partners कंस पूर्ण. आता एकूण रिझर्व्ह फंड आहेत 90,000 रुपये, ते डेबिट साईडला येतील आणि 90,000 रुपये हे जे रिझर्व्ह फंड आहेत ओल्ड पार्टनर्स यांना ओल्ड रेशोमध्ये वाटून द्यायचे आहेत. मग आधी आपण गणित करूया. त्यांचा ओल्ड रेशो आहे 4:1 आणि एकूण रिझर्व्ह फंड आहेत 90,000 रुपये. मग 90,000 गुणिले 4 ओल्ड रेशोची बेरीज 4 आणि 1 5 हा हिस्सा येईल आनंद यांना आणि 90,000 गुणिले 1 ओल्ड रेशोची बेरीज 5 हा हिस्सा येईल रोहित यांना. आनंद यांना 90,000 रुपयांपैकी 72,000 रुपये मिळत आहेत रिझर्व्ह फंडमधील आणि रोहित यांना 90,000 रुपयांपैकी 18,000 रुपये मिळत आहेत. चला मग आपण गणित केलेलं आहे. चला तर मग आता हे 72,000 रुपये आणि 18,000 रुपये क्रेडिट कॉलममध्ये त्यांच्या समोर लिहूया. 72,000 रुपये आणि 18,000 रुपये अमाऊंटसह आणि नॅरेशनसह आपली जर्नल एंट्री पूर्ण झालेली आहे. लेजर पोस्टिंग करूया. पहा, लेजर पोस्टिंगसाठी आपण रिझर्व्ह फंड अकाउंट ओपन केलेलं नाही. मग आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलेलं आहे आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहेत क्रेडिटला, म्हणजेच ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिटला असल्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिझर्व्ह फंड अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिझर्व्ह फंड अकाउंट. आनंद यांच्या कॉलममध्ये 72,000 रुपये आणि रोहित यांच्या कॉलममध्ये 18,000 रुपये. त्यावेळेस नचिकेत यांच्या कॉलममध्ये डॅश. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. रिझर्व्ह फंड नंतर आहेत क्रेडिटर्स 54,000 रुपये आणि क्रेडिटर्स येतात न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. ॲज इट इज घेऊया, कारण त्याच्यासमोर स्टार नाही याचा अर्थ त्यावरती इन्फॉर्मेशन नाही किंवा ॲडजस्टमेंट नाही. डायरेक्ट आपण आउटर कॉलमला घेऊया 54,000 रुपये. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला वरती एक 4-5 ओळी जागा सोडून क्रेडिटर्स
डायरेक्ट आउटर कॉलमला 54,000 रुपये. याचा अर्थ क्रेडिटर्स ह्या लॅबिलिटीची किंमत वाढलीही नाही आणि कमीही झालेली नाही, म्हणून त्याचा आपण सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटला घेणार नाही. चला तर आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. क्रेडिटर्स नंतर आहेत बिल्स पेबल 6,000 रुपये आणि तेही येतात न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. डायरेक्ट आउटर कॉलमला घेऊया. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बिल्स पेबल, डायरेक्ट आउटर कॉलमला 6,000 रुपये. याचा अर्थ त्या लॅबिलिटीची किंमत कमीही झालेली नाही आणि वाढलेली नाही. याचा अर्थ किंमत ॲज इट इज आहे असा अर्थ आहे. चला तर आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. आपल्याला असं लक्षात येत आहे की ओल्ड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण ॲसेट साईडला पाहूया. गुडविल 90,000 रुपये आणि गुडविल हे ओल्ड बॅलन्स शीटमधील गुडविल आहेत आणि त्यावर ओल्ड पार्टनर्स यांचा अधिकार आहे. मग ओल्ड पार्टनर हे गुडविल काय करतायत, तर पहिली इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे की सर्वच्या सर्व गुडविल त्यांनी रिटर्न ऑफ केलेले आहे, व्यवसायातून ते काढून टाकलेले आहे. याचा अर्थ त्यांनी ते गुडविल घरी घेऊन गेलेले आहेत ओल्ड पार्टनर्स यांनी. मग हे गुडविल आपल्याला न्यू बॅलन्स शीटमध्ये दिसणार नाहीत, म्हणजे ते नील दिसतील न्यू बॅलन्स शीटमध्ये. गुडविल इनर कॉलमला 90,000 रुपये, लेस रिटर्न ऑफ 90,000 रुपये. सर्वच्या सर्व गुडविल त्यांनी रिटर्न ऑफ केले, घेऊन गेले घरी, नील आउटर कॉलमला नील. मग आता हे 90,000 रुपये आपल्याला न्यू बॅलन्स शीटला तर आपण नील दाखवलेले आहेत आणि 90,000 रुपये ओल्ड पार्टनर्स ते रिटर्न ऑफ करत आहेत. चला तर मग आधी आपण गुडविल रिटर्न ऑफ केल्याची जर्नल एंट्री करू आणि मग नंतर लेजर पोस्टिंग करूया. गुडविल रिटर्न ऑफ केल्याची जर्नल एंट्री येते. तिसरी जर्नल एंट्री आली आपली. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट आणि ओल्ड पार्टनर्स आहेत आनंद आणि रोहित. आनंद्स कॅपिटल अकाउंट डेबिट, रोहित's कॅपिटल अकाउंट डेबिट, टू गुडविल अकाउंट क्रेडिट. being goodwill written off. कंस पूर्ण. आणि एकूण गुडविल आहेत 90,000 रुपये आणि ते गुडविल त्यांना ओल्ड रेशोमध्ये वाटून द्यायचे आहेत. मग आपण गणित करूया. ओल्ड रेशो आहे 4:1 आणि एकूण गुडविल आहेत 90,000 रुपये. मग गणित करूया. 90,000 गुणिले 4 छेद ओल्ड रेशोची बेरीज 5, उत्तर आलेलं आहे 72,000 रुपये. आणि 90,000 गुणिले 1 छेद ओल्ड रेशोची बेरीज 5, हा हिस्सा येईल रोहित यांना 18,000 रुपये. मग आपण त्यांच्या समोर ही अमाऊंट लिहूया. 72,000 रुपये आणि 18,000 रुपये. ही जर्नल एंट्री आपण गुडविल रिटर्न ऑफ केल्याबद्दल केलेली आहे. चला तर आता आपण लेजर पोस्टिंग करूया. लेजर पोस्टिंगसाठी आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलेलं आहे, गुडविल अकाउंट ओपन केलेलं नाही. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिटला असल्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुडविल अकाउंट. आनंद यांच्या कॉलममध्ये 72,000 रुपये आणि रोहित यांच्या कॉलममध्ये 18,000 रुपये. नचिकेत यांच्या कॉलममध्ये डॅश. चला तर आता आपण पुन्हा ॲडजस्टमेंटमध्ये पाहूया. तर आपली पहिली ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे, मी तिला खून करत आहे. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. तर गुडविल नंतर आहेत इक्विपमेंट्स 45,000 रुपये आणि इक्विपमेंट्स ही ॲसेट आहे म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत, पण इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. चला तर आधी आपण पोस्टिंग करूया. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इनर कॉलमला 45,000 रुपये, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इक्विपमेंट्स
इनर कॉलमला 45,000 रुपये. पाहूया बरं त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट आहे दुसरी, 1/4 ऑफ इक्विपमेंट्स टू बी रिटर्न ऑफ, की आपल्याकडे जी 45,000 रुपयांचे इक्विपमेंट्स आहेत त्यांची किंमत 1/4ने कमी झाली आहे असा अर्थ घ्यायचा आहे रिटर्न ऑफचा इथे. म्हणजे कमी झाली त्या ॲसेटची किंमत, याचा अर्थ ते डेप्रिसिएशन आहेत. मग आधी आपण गणित करूया. 45,000 गुणिले 1/4, 45,000 गुणिले 1/4 इज इक्वल टू, आणि उत्तर आलेलं आहे 11,250. याचा अर्थ इक्विपमेंटची किंमत 11,250 रुपयांनी कमी झालेली आहे. लेस करूया मग. लेस 1/4 डेप्रिसिएशन आणि उत्तर आलेलं आहे 11,250 रुपये. लेस करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 33,750 रुपये. आता तुलना करूया की आधी ॲसेटची किंमत होती 45,000 रुपये आणि आता झालेली आहे 33,750 रुपये. याचा अर्थ ॲसेटची किंमत कमी झाली 11,250 रुपयांनी. आणि जेव्हा ॲसेटची किंमत कमी होते तेव्हा त्याचा सेकंड इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. चला तर मग आता त्याचा सेकंड इफेक्ट घेऊया रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू इक्विपमेंट्स अकाउंट, $11,250 रुपये. आपण ॲडजस्टमेंटमध्ये पाहूया. तर आपली दुसरी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे म्हणून मी तिला खूण करत आहे. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. ॲसेट साईडला इक्विपमेंट्स नंतर आहेत स्टॉक 54,000 रुपये आणि स्टॉक येतात न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. इनर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला स्टॉक, इनर कॉलमला 54,000 रुपये. पाहूया बरं त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट आहे तिसरी, स्टॉक इज अंडर व्हॅल्यूड बाय 10% अँड इट इज टू बी ॲडजस्टेड प्रॉपरली. याचा अर्थ असा आहे की आपल्याला जी स्टॉकची किंमत दिलेली आहे 54,000 रुपये ती 10%ने अंडर व्हॅल्यूड आहे, कमी आहे. म्हणजे ही 54,000 रुपये जी स्टॉकची किंमत आहे ती 100% रक्कम नाही. याचा अर्थ ती 10%ने कमी आहे असा अर्थ आहे. आणि ही ॲडजस्टमेंट तुम्ही प्रॉपरली सोडवा असा अर्थ आहे या पुढील वाक्याचा. मग आता आपण गणित करूया. पहा आपण गणित करत आहोत. समजा स्टॉकची किंमत 100 रुपये ही मूळ किंमत आहे असं आपण गृहीत धरू. तेव्हा तिची किंमत 10%ने कमी झाली तर तेव्हा ती 90 रुपये होते. आणि तिची किंमत आता जी 54,000 रुपये आहे ती 10%ने कमीच आहे. म्हणजे जेव्हा तिची किंमत 54,000 रुपये असते तेव्हा तिची मूळ किंमत किती हे आपल्याला माहीत नाही. मग आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल. 54,000 पहा असा, 54,000 गुणिले 100 भागिले 90. उत्तर आलेलं आहे 60,000 रुपये. म्हणजे याचा अर्थ स्टॉकची ही जी किंमत आहे 60,000 रुपये ती 100% रक्कम आहे असा अर्थ आहे. मग आपण हे 60,000 रुपये आउटर कॉलमला घेऊया. 60,000 वजा 54,000, 6,000 रुपयांनी त्या स्टॉकची किंमत वाढलेली आहे. ॲड ॲप्रिसिएशन. स्टॉकची किंमत आधी होती 54,000 रुपये, आता झालेली आहे 60,000 रुपये. याचा अर्थ त्या ॲसेटची किंमत वाढलेली आहे 6,000 रुपयांनी. आणि जेव्हा ॲसेटची किंमत वाढते तेव्हा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याचा सेकंड इफेक्ट घ्यायचा आहे आपल्याला. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय स्टॉक अकाउंट, आउटर कॉलमला 6,000 रुपये. आपण पुन्हा प्रॉब्लेममध्ये पाहूया. तर आपली तिसरी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे, मी तिला खूण करत आहे.
आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला पाहूया. डेटर्स 1,20,000 रुपये आणि डेटर्स ही ॲसेट आहे, त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करूया, पण इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेटर्स 1,20,000 रुपये. पाहूया बरं त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट आहे चौथी. डेटर्स ऑफ ₹1,800 आर नॉट रिकव्हरेबल. की डेटर्स म्हणजेच कस्टमर्स यांच्याकडून आपल्याला एकूण येणं आहे 1,20,000 रुपये, पण त्यापैकी 1,800 रुपये हे आपण प्राप्त करू शकलो नाही असा अर्थ आहे. म्हणजे ते बॅड डेब्ट्स आहेत, बुडीत कर्ज आहे. मग ते लेस करूया. लेस बॅड डेब्ट्स इनर कॉलमला 1,800 रुपये लेस करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 1,18,200 रुपये. याचा अर्थ ॲसेटची किंमत आधी होती 1,20,000 रुपये, आता झालेली आहे 1,18,200 रुपये. कमी झाली, ॲसेटची किंमत कमी झाली 1,800 रुपयांनी. आणि ॲसेटची किंमत कमी झाल्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला त्याचा सेकंड इफेक्ट घ्यायचा आहे आपल्याला. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स अकाउंट 1,800 रुपये आउटर कॉलमला. आता आपण पुन्हा प्रॉब्लेममध्ये पाहूया. तर आपली चौथी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे, तिला आपण खूण करूया. आता आपण पुन्हा ॲसेट साईडला पाहू. डेटर्स नंतर आहेत कॅश 51,000 रुपये आणि त्याच्यासमोर अशी बरोबरची खूण आहे. याचा अर्थ कॅशचं पोस्टिंग झालेलं आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येत आहे की ओल्ड बॅलन्स शीटचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. आता पाहूया बरं कुठल्या ॲडजस्टमेंट राहिल्या आहेत का. तर आपल्याला एकूण 6 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, त्यापैकी 5 ॲडजस्टमेंट आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. 6वी ॲडजस्टमेंट मी वाचत आहे. आनंद विड्रू ₹60,000 फ्रॉम बिझनेस. आनंद हे आपल्याच व्यवसायाचे एक पार्टनर आहेत आणि त्यांनी आपल्याच व्यवसायातून 60,000 रुपये कॅश काढून घेतलेली आहेत. ते त्यांचे ड्रॉइंग्ज आहेत. मग आता आपण ती जर्नल एंट्री करूया आधी. तेव्हा जर्नल एंट्री येते आनंद्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. जर्नल एंट्री आली चौथी. आनंद्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. आणि आनंद यांनी विड्रू केलेले आहेत 60,000 रुपये डेबिट कॉलममध्ये सुद्धा आणि क्रेडिट कॉलममध्ये सुद्धा. बीइंग कॅश विड्रू बाय आनंद. फुल स्टॉप कंस पूर्ण. आता जर्नल एंट्री तर पूर्ण झालेली आहे. लेजर पोस्टिंग करूया. आपण दोन्ही अकाउंट ओपन केलेले आहेत. आनंद यांचं कॅपिटल अकाउंटही ओपन केलेलं आहे आणि कॅश अकाउंटही ओपन केलेलं आहे. चला, आनंद्स कॅपिटल अकाउंट डेबिटला असल्यामुळे आनंद्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट. आनंद्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट. फक्त आनंद यांच्या कॉलममध्ये 60,000 रुपये, कारण फक्त आनंद यांनीच व्यवसायातून 60,000 रुपये कॅश विड्रू केलेली आहे म्हणून. त्यावेळेस रोहित आणि नचिकेत यांच्या कॉलममध्ये डॅश. कॅश अकाउंट क्रेडिटला असल्यामुळे कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय आनंद्स कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय आनंद्स कॅपिटल अकाउंट. 60,000 रुपये. आता आपण पुन्हा प्रॉब्लेममध्ये पाहूया. तर आपली 6वी जर्नल एंट्री आणि लेजर पोस्टिंग पूर्ण झालेलं आहे. म्हणजे ही ॲडजस्टमेंट आपली पूर्ण झाली. त्या ॲडजस्टमेंटला मी खूण करत आहे. याचा अर्थ हा प्रॉब्लेम आपला पूर्ण झालेला आहे. चला, आता आपल्याला सर्व अकाउंट्स क्लोज करायचे आहेत. सर्वात आधी आपण कॅश अकाउंट क्लोज करणार आहोत. वर्किंग नोटसाठी आपण कॅश अकाउंट ओपन केलेलं आहे आणि ते अकाउंट आपण क्लोज करणार आहोत आधी. त्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचं आहे आणि
नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि सर्वात शेवटी आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करायची आहे. चला तर आधी आपण वर्किंग नोटसाठी जे कॅश अकाउंट ओपन केलेलं आहे ते क्लोज करूया. आधी आपण बेरजेच्या रेघा ओढून घेऊया. बेरजेच्या रेघा ओढून झालेल्या आहेत. डेबिट साईडची आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करूया. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 1,71,000 रुपये आणि क्रेडिट साईडला अमाऊंट आहे 60,000 रुपये. 1,71,000 ही बेरीज मोठी आलेली आहे, ती आपण डेबिट साईडला पण लिहूया आणि क्रेडिट साईडला पण 1,71,000 रुपये, कारण 1,71,000 रुपये 60,000 रुपयांपेक्षा मोठी अमाऊंट आहे. मग 1,71,000 वजा 60,000 आपल्याला बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावं लागत आहे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 1,11,000 रुपये. 1,11,000 रुपये हा जो बॅलन्स कॅरीड डाऊन आला ते त्यांचं कॅश आहे आणि ती कॅश आपण ॲसेट साईडला ट्रान्सफर करूया. 1,11,000 रुपये आपण कॅश अकाउंट क्लोज केलेलं आहे. आता आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचं आहे. आधी आपण बेरजेच्या रेघा ओढून घेऊया आणि जिथं आपलं पोस्टिंग झालेलं आहे कमीत कमी 3 ते 4 ओळी जागा सोडून आपण बेरजेच्या रेघा ओढून घेणार आहोत, डेबिट साईडला सुद्धा आणि क्रेडिट साईडला सुद्धा. बेरजेच्या रेघा ओढून झालेल्या आहेत. आता डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. आणि डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 13,050 रुपये आणि क्रेडिट साईडला अमाऊंट फक्त एकच आहे 6,000 रुपये, म्हणजे क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 6,000 रुपये. आता तुलना करूया. तर मोठी बेरीज आलेली आहे डेबिट साईडची आणि जेव्हा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज मोठी येते तेव्हा लॉस होतो. चला, जी बेरीज मोठी आली ती आपण आधी डेबिट साईडला पण लिहूया आणि क्रेडिट साईडला सुद्धा. 13,050 रुपये. 13,050. आता मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया. 13,050 वजा 6,000 7,050 रुपये, म्हणजे त्यांना लॉस झालेला आहे 7,050 रुपये. एकूण लॉस 7,050 रुपये एकूण लॉस मी इथे लिहिला. आणि हा जो लॉस आहे तो ओल्ड रेशोमध्ये आपल्याला ओल्ड पार्टनर्स यांना वाटून द्यायचा आहे. म्हणजे दुसरे पार्टनर आहेत रोहित यांचं नाव, त्यांचा लॉसचा हिस्सा आणि एकूण लॉस एकाच रेषेमध्ये आपल्याला लिहायचे आहेत. पहिले पार्टनर आहेत आनंद बाय लॉस ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट. मग आता हा जो एकूण लॉस आहे 7,050 रुपये तो आपण ओल्ड रेशोमध्ये वाटून देऊयात. त्याच्यासाठी आपल्याला गणित करावं लागेल. गणित करूया आपण. त्यांचा ओल्ड रेशो आहे 4:1 आणि एकूण लॉस झालेला आहे 7,050 रुपये. 7,050 गुणिले 4 छेद ओल्ड रेशोची बेरीज भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 5,640 रुपये. त्यानंतर 7,050 गुणिले 1 छेद रेशोची बेरीज 5 हा हिस्सा येईल रोहित यांना आणि भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 1,410 रुपये. मग हा जो लॉस आहे आपण त्यांच्यासमोर लिहूया इथे. आनंद यांचा लॉस आहे 5,640 रुपये. रोहित यांचा आहे 1,410 रुपये. आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केलेला आहे. आता रिव्हॅल्युएशन अकाउंटला जो लॉस झालेला आहे तो ट्रान्सफर करूया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. टू लॉस ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट. आनंद यांचा लॉस आहे 5,640 रुपये आणि रोहित यांचा लॉस आहे 1,410 रुपये. त्यावेळेस नचिकेत यांच्या कॉलममध्ये डॅश.
आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करण्यापूर्वी आधी आपण बेरजेच्या रेघा ओढून घेऊया. जिथं आपलं पोस्टिंग झालेलं आहे कमीत कमी 1 ते 2 ओळी जागा सोडून आपण डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला आधी बेरजेच्या रेघा ओढून घेऊया. रेघा ओढून झालेले आहेत. आता आपल्याला आधी नचिकेत यांचा अकाउंट क्लोज करायचा आहे. तर नचिकेत यांच्या डेबिट साईडला कोणतीही अमाऊंट नाही आणि क्रेडिट साईडला आहेत 1,20,000 रुपये. म्हणजे क्रेडिट साईडचीच बेरीज मोठी आली, ती क्रेडिट साईडला पण लिहूया आणि डेबिट साईडला पण. 1,20,000 रुपये. 1,20,000. आता आपण बेरजेत तर लिहिलेले आहेत 1,20,000 रुपये, पण डेबिट साईडला कोणतीही अमाऊंट नाही. म्हणजे सर्वच्या सर्व रक्कम आपल्याला बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावी लागत आहे. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हे झालं नचिकेत यांचं अकाउंट क्लोज. आता आपल्याला रोहित यांचा अकाउंट क्लोज करायचं आहे. डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. रोहित यांच्या डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 19,410 रुपये आणि क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 93,000 रुपये. आता तुलना करूया. हे पेन्सिलीने मी तुमच्या माहितीसाठी लिहिलेलं आहे, नंतर खोडणार आहे. तुलना करूया. डेबिट साईडची बेरीज मोठी आली आहे की क्रेडिट साईडची. तर आपल्याला लक्षात येत आहे की क्रेडिट साईडची बेरीज मोठी आलेली आहे 93,000 रुपये. ती आपण क्रेडिट साईडला पण लिहूया आणि डेबिट साईडला पण 93,000. आता 93,000 वजा 19,410 अशी वजाबाकी करावी लागेल. 19,410 वजाबाकी केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 73,590 रुपये. म्हणजे डेबिट साईडला 73,590 रुपये आपल्याला बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावा लागला. आता आपल्याला आनंद यांचा अकाउंट क्लोज करायचं आहे आणि आनंद यांच्या डेबिट साईडची आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. आनंद यांच्या डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 1,37,640 रुपये आणि क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 2,07,000 रुपये. आता तुलना करूया की डेबिट साईडची बेरीज मोठी आहे की क्रेडिट साईडची. तर आपल्याला सहज लक्षात येत आहे की क्रेडिट साईडची बेरीज मोठी आहे. मग जी बेरीज मोठी आली ती आपण दोन्ही साईडला लिहूया 2,07,000 रुपये. 2,07,000 रुपये. मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया. 2,07,000 वजा 1,37,640 रुपये आणि वजाबाकी करून उत्तर आलेलं आहे 69,360 रुपये. म्हणजे बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावा लागत आहे 69,360 रुपये. हा जो बॅलन्स कॅरीड डाऊन आहे ते त्यांचं कॅपिटल आहे आणि ते ट्रान्सफर करूया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तिघाही पार्टनरची नावं लिहूया. आनंद, रोहित आणि नचिकेत. मग त्यांच्या समोर त्यांचं कॅपिटल लिहूया. आनंद यांचं कॅपिटल आहे 69,360 रुपये. रोहित यांचं आहे 73,590 रुपये आणि नचिकेत यांचं कॅपिटल आहे 1,20,000 रुपये. ह्या तिघांच्याही कॅपिटलची बेरीज आउटर कॉलमला आलेली आहे 2,62,950 रुपये. याचा अर्थ तिघांचं मिळून कॅपिटल आहे 2,62,950 रुपये. आता आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे आणि बॅलन्स शीटचं वैशिष्ट्य असं आहे की बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज समान येते आणि जेव्हा बेरीज समान येते तेव्हा प्रॉब्लेम टॅली झाला असे आपण म्हणतो. चला तर मग आता आपण आधी लॅबिलिटी साईडची बेरीज करूया आणि ॲसेट साईडची बेरीज करूया. लॅबिलिटी साईडची बेरीज आलेली आहे 3,22,950 रुपये आणि ॲसेट साईडची बेरीज आलेली आहे 3,22,950 रुपये. याचा अर्थ आपला प्रॉब्लेम 3,22,950 रुपयांनी टॅली झालेला आहे. तर आपण प्रॉब्लेम तर क्लोज केलेला आहे म्हणजे टॅली केलेला आहे.
आता शेवटच्या 3 जर्नल एंट्री आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटवरून करायच्या आहेत की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला पहा, ॲसेटची किंमत कमी झालेली आहे, इक्विपमेंट्स आणि डेटर्स या 2 ॲसेटची किंमत कमी झालेली आहे. मग ते 2 इफेक्ट इथं दिसत आहेत आणि क्रेडिट साईडला स्टॉक दिसत आहेत. ही पहिली जर्नल एंट्री, ही दुसरी जर्नल एंट्री आणि ही तिसरी जर्नल एंट्री. चला तर आता आपण लेजर पोस्टिंगवरून आपल्याला जर्नल एंट्री करायची आहे. तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला इक्विपमेंट्स आणि बॅड डेब्ट्स दिसत आहेत. मग रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट्स अकाउंट क्रेडिट टू बॅड डेब्ट्स अकाउंट क्रेडिट. 5वी जर्नल एंट्री आली, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट्स अकाउंट क्रेडिट टू बॅड डेब्ट्स अकाउंट क्रेडिट. इक्विपमेंट्स आहेत 11,250 रुपये आणि बॅड डेब्ट्स आहेत 1,800 रुपये. 11,250 आणि 1,800 रुपये ह्या दोघांची बेरीज डेबिट कॉलममध्ये घेऊया आणि बेरीज आलेली आहे 13,050 रुपये. नॅरेशन लिहूया. बीइंग decrease in the value of asset. ॲसेटची किंमत कमी झाल्यामुळे आपण ही जर्नल एंट्री केलेली आहे. ही झाली 5वी जर्नल एंट्री. आता 6वी जर्नल एंट्री आपल्याला करायची आहे. आधी आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये पाहूया. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला स्टॉक दिसत आहेत, म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिटला येतील आणि स्टॉक अकाउंट डेबिटला येतील. स्टॉक अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट आणि एकच ॲसेट आहे तिथे. स्टॉकची किंमत 6,000 रुपयांनी वाढली होती. ते 6,000 रुपये आपण डेबिट साईडला पण लिहूया आणि क्रेडिट साईडला पण. नॅरेशन being increased in the value of ॲसेटही म्हणू शकतो किंवा स्टॉकही. इन द व्हॅल्यू ऑफ स्टॉक कंस पूर्ण. आता शेवटची जर्नल एंट्री आपल्याला करायची आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये जो लॉस झालेला आहे तो लॉस दिसत आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला, म्हणजे जर्नल एंट्री येईल आनंद्स कॅपिटल अकाउंट डेबिट रोहित्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट. आपली जर्नल एंट्री आलेली आहे 7वी. आनंद्स कॅपिटल अकाउंट डेबिट रोहित्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट. अमाऊंट लिहूया. आनंद यांना लॉस सहन करावा लागलेला आहे 5,640 रुपये आणि रोहित यांना 1,410 रुपये. 5,640 रुपये आणि 1,410 रुपये ह्या दोघांची बेरीज क्रेडिट कॉलममध्ये येईल. उत्तर आलेले आहे 7,050 रुपये. नॅरेशन बीइंग लॉस ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर अशा पद्धतीने आपण सर्व जर्नल एंट्रीसह हा प्रॉब्लेम पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.